नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तुमच्या घरातही पाण्याचा माठ आहे का? आणि तो कोणत्या दिशेला ठेवला आहे? आणि ती दिशा योग्य आहे का? जर हे प्रश्न तुमच्याही मनाला सतावत असतील, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, उन्हाळा सुरू झालाय आणि मातीच्या माठातलं थंड पाणी आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. पण त्याचा वास्तूमधील देखील उपयोग आहे, हे विसरू नका. पाण्याचा माठ म्हणजे आपल्या घरातील एक साधा पण शक्तिशाली वास्तुउपाय आहे. जर हा माठ योग्य दिशेला ठेवला तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. आरोग्यही उत्तम राहील आणि वास्तुदोषही कमी होऊ शकतील. होय, वास्तुशास्त्रानुसार पिण्याचं पाणी असलेला माठ हा कधीही उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिशेला जलतत्वाचा अधिपती असलेले वरुण देव यांचं वास्तव्य असतं. त्यामुळे या दिशेला ठेवलेला माठ घरात समृद्धी, सौख्य आणि घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, असं म्हटलं जातं. पण जर हा माठ चुकीच्या जागी ठेवला, म्हणजे बुटं असेल त्या ठिकाणी, स्वयंपाकघरातले वॉशरूम किंवा अगदीच अंधारलेला कोपरा या ठिकाणी जर पाण्याचा माठ ठेवला, तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो. माठ घरात कधी आणावा? तर सोमवारच्या दिवशी माठ विकत घ्यावा. त्याच दिवशी मात्र त्याचा वापर सुरू करू नये. दिवसभर भरून ठेवावा आणि रात्री त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशीपासून तो वापरावा. माठ नेहमी अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला असावा. रिकामा माठ घरात दारिद्र्य निर्माण करतो, असं मानलं जातं. म्हणूनच नेहमी त्यात पाणी भरून ठेवावं. शिवाय माठाला वारंवार तडे जात असतील, तर ते वास्तुदोषाचं लक्षण असू शकतं. माठ तुटल्यास किंवा फुटल्यास त्याचा वापर कुंडी किंवा झाडांसाठी आपण करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी घरात ठेवल्यानं सकारात्मकता येते. अशा परिस्थितीत वास्तुनियमांकडे लक्ष दिल्यास व्यक्तीला त्याच्या जीवनात सकारात्मक बदलही दिसून येतात. असाच हा नियम घरात असलेल्या माठाला लागू होतो. शिवाय हा नियम घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचाही आहे. त्या नियमांचे योग्य पालन केले तर घरात सकारात्मक बदल नक्कीच दिसू लागतात. वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली गेली आहे. त्यामुळे पाण्याची टाकी असेल, बोर बोर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते. पाण्यानं भरलेली भांडी भरण्यासाठी सुद्धा पूर्व आणि उत्तर दिशा योग्य मानली जाते. हे नियम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या कधीच येत नाही. शिवाय आपल्याकडे घरात पाण्याचा माठ ठेवणं ही एक जुन्या काळापासून चालत आलेली सवय आहे. पूर्वी फ्रीज वगैरे नव्हते, तेव्हा मातीच्या माठातूनच थंडगार आणि शुद्ध पाणी मिळायचं. पण आजही वास्तुशास्त्रानुसार माठ हा योग्य ठिकाणी ठेवला तर तो केवळ पाण्यापुरताच मर्यादित राहत नाही, संपत्ती, शांती आणि सकारात्मकतेचंही प्रतीक ठरतं. म्हणून माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? तर सगळ्यात उत्तम दिशा कोणती? तर ईशान्य, म्हणजेच घराच्या समोरच्या डाव्या बाजूचा कोपरा. ती दिशा जलतत्वाशी संबंधित आहे. माठ तिथे ठेवला तर घरात नक्की शांती, समाधान आणि प्रसन्नता येते. याचबरोबर जर घरात ईशान्य बाजू उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा ही उत्तम दिशा आहे, कारण तिथून सूर्य उगवतो आणि घरात प्रकाशासोबत सकारात्मक ऊर्जा येते. आता माठ कोणत्या ठिकाणी ठेवू नये? तर दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला माठ ठेवणं टाळावं. या दिशेला माठ ठेवल्यास घरात तणाव, वाद, अडथळे वाढू शकतात. शिवाय हा माठ बाथरूम शेजारी कधीही ठेवू नये. स्वयंपाकघरात ठेवल्यास ईशान्य कोपऱ्यात बघूनच हा माठ ठेवावा. माठ चुलीजवळही ठेवू नये, कारण आग आणि पाणी यांचं संतुलन बिघडतं. आता हा माठ ठेवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या? तर माठ नेहमी लाकडी पाटावर किंवा स्टँडवर ठेवावा. थेट जमिनीवर माठ ठेवू नये. त्याच्यावर झाकण असायला हवं. उघडा माठ ठेवल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माठाच्या शेजारी तांब्या किंवा लोटा ठेवू शकतो, पण तोही स्वच्छ असावा. दररोज माठ स्वच्छ धुवावा आणि त्यात ताजं पाणी भरावं.
जुनं पाणी पिऊ नये. आता माठ शक्यतो कसा वापरावा? तर हा माठ मातीचाच असावा. तो पाणी थंड ठेवतो आणि नैसर्गिक ऊर्जाही निर्माण करतो. काही जण तांब्याचा माठ वापरतात, तेही योग्य आहे. पण प्लास्टिकचा माठ वापरणं टाळावं. पाण्याचा माठ केवळ प्यायलाच नाही, तर देवाला अर्घ्य देण्यासाठीही तसेच पवित्र स्नानासाठीही वापरता येतो. आता या माठाच्या बाबतीत काही विशेष उपाय तुम्ही करू शकता. यामुळे आर्थिक फायदा आणि शांतीही लाभते असं म्हणतात. तर माठावर तुळशीचं पान ठेवावं किंवा स्वस्तिक चिन्ह तरी काढावं. काही जण माठावर हळदी कुंकू लावतात, त्यामुळे तो पवित्र मानला जातो. शिवाय शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी माठात गंध, केवडा किंवा गुलाबजल पाणी टाकून ठेवावं. यामुळे घरात लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं. त्याचबरोबर माठाजवळ चपला, कचरा किंवा फाटकी वस्त्र अजिबात ठेवू नये. माठाजवळ किंवा त्यावर आरसा ठेवू नये. शेवटी एक खास गोष्ट, जसा एखादा माणूस पाण्यानं तृप्त होतो, तसंच घरही योग्य ठिकाणी ठेवलेल्या माठामुळे ऊर्जेनं तृप्त होतं असं म्हणतात. त्यामुळे फक्त केवळ पाणी भरूनच ठेवायचं काम न करता माठाला प्रेमानं प्रेमानं ठेवायचं आणि नीटनेटकेपणानं ठेवावं. म्हणजे आपल्या घरातही शांती, आरोग्य आणि समृद्धीचा माठही कायम भरलेला राहील. धन्यवाद.